थायरॉइडसाठी काही घरगुती उपाय आपण निश्चित करू शकतो. तर थायरॉइडसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका हे तुमच्या थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारायला मदत करतं. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम हा सुद्धा तुमच्या थायरॉइड थायरॉइड ग्रंथीला चालना देण्याकरता उपयोगी पडतो. आयुर्वेदीय दृष्टिकोनातून हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइड प्रॉब्लेमचा जर विचार केला, तर पचनशक्तीतल्या बिघाडांमुळे किंवा पचनशक्ती मंदावल्यामुळे हायपोथायरॉइडिझम सारखा आजार उत्पन्न होत असतो, ज्याच्यामध्ये मेदधातू देखील वाढलेला असतो. तर अशा व्यक्तींनी काळी मिरी आणि सुंठ चूर्ण हे मधाबरोबर घेतल्यामुळे त्यांच्या थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारायला मदत होते. अर्थातच वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही हे घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर धने पावडर पाण्यात उकळून धण्याचा काढा जर नियमित घेतला, तर त्यांनी तुमचं थायरॉइडचं काम सुधारायला मदत होते. आयुर्वेदीय औषधींपैकी आरोग्यवर्धिनी वटी सकाळ संध्याकाळ महिना 2 महिने जर घेतली, तर थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारायला मदत होऊ शकते. काही वेळेस थायरॉइड ग्रंथी किंवा गाठी उत्पन्न होतात आणि त्यातून तुम्हाला थायरॉइडशी संबंधित आजार उत्पन्न होतात. तर त्याच्यामध्ये कांचनार गुगुळ तुम्ही जर घेतली नियमित, तर त्यांनी तुम्हाला मदत होऊ शकेल. थायरॉइड ग्रंथीच्या काम मंदावल्यामुळे वजन वाढत असेल, तर त्रिफळा चूर्ण दररोज रात्री झोपताना तुम्ही घ्या. त्याने तुम्हाला मदत होऊ शकेल. थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारण्यासाठी खोबरेल तेल दुधाबरोबर थोड्या प्रमाणात घेतल्याने फायदा होतो, असं अनेक वैद्यांचं मत आहे. त्याचप्रमाणे काही आहार तज्ञांचं मत आहे, की खोबरेल तेल तुम्ही जेवणामध्ये जर कुकिंग पर्पजसाठी वापरलं, तर त्याने सुद्धा तुमच्या थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारू शकतं.